2 महिन्याची प्रेग्नेंट असताना तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तिला मरणाच्या दारात ढकलून तो पळून गेलेला आहे। मागणी आमची इतकीच आहे का आम्हाला पूर्णपणे न्याय मिळावा आणि दुसरी गोष्ट त्याला अटक होऊन म्हणजे अटक तर झालीच पाहिजे, पोलिसांनी त्याला आमच्या समोर अटक केली पाहिजे, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही। त्र्यंबकेश्वर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। नाशिक तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथील 19 वर्षीय ज्योती रोहित खाटीकडे या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। याबाबत चुलते साहेबराव पगारे यांनी फिर्याद दाखल केली असून ज्योतीचा मृत्यू हा सासरच्यांनी मारहाण केल्यामुळे झाल्याचं त्यांनी म्हटलंय। ज्योतीच्याकडे लग्न झाल्यापासून पती आणि सासरकडील मंडळी सोन्याची अंगठी माहेरहून आणण्यासाठी तगादा लावत होते, त्यासाठी तिला वारंवार मारहाण केली जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। पुन्हा एकदा माहेराहून सोन्याची अंगठी आणण्यासाठी तगादा लावत सासरच्यांनी तिला मारहाण केली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। याच दरम्यान ज्योतीला गुरुवारी पहाटे त्र्यंबकेश्वर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु तिची प्रकृती अस्वस्थ होऊ लागल्यानं तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान ज्योतीचा मृत्यू झाला। ज्योती ही 2 महिन्यांची गर्भवती होती। या घटनेबाबत ज्योतीचा पती रोहित कुंडलिक खाटीकडे यास त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेसंदर्भात पोलीस त्याची सखोल चौकशी करतात। मी गौतम सीताराम पालवे माझं नाव, आणि आज जी दुःखद घटना घडली आहे, मी त्र्यंबकेश्वरून आहे आणि माझी भाची जी होती ती उमराळ्यामध्ये होती आणि तिचं इथं तळेगाव त्र्यंबक मध्ये रोहित खाटीकडे या तरुणाशी विवाह करून दिला आम्ही। आता गेली फक्त 6 महिने झाले आहेत आणि त्यानंतर तिला त्रास सुरू होता, त्याच्यानंतर तिला मारझोड सुरू होती। आम्ही बऱ्याच वेळेस त्यांना सांगितलं, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ते आम्हाला उडवाउडवीचे उत्तरे किंवा मग उद्धट असे भाषा वापरून ते नेहमीच अपमान करायचे। आता 8 दिवसापूर्वीच तिचे वडील आणि तिचे चुलते वगैरे येऊन त्यांना सांगून गेले का बाबांनो मारझोड करू नका आणि झगडे भांडणं करू नका, सुख संसार करा। आणि आज 8 दिवस होता इकडं मुलीला काल मारलं त्यांनी 12 वाजता। ती 2 महिन्याची प्रेग्नेंट होती। त्यानंतर मग तिला खूप त्रास व्हायला लागला आणि ते तिला मारून गायब झालेले आहेत, पळून गेलेले आहेत तिथून। तिच्या घरी कोणीच नाही आता। आम्ही पोलीस कंप्लेंट केली, पोलीस FIR म्हणजे अजून FIR झालेली नाहीये। आता PM ला आहे आम्ही, तर PM ला बॉडी आणलेली आहे आणि जोपर्यंत त्या नराधमांना अटक होत नाही, जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही प्रशासनाकडनं, आणि आमचे जे पत्रकार बंधू आज इथं आले त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे। मागणी असे आहे का ज्यावेळेस अजून PM झालेलं नाही आणि ज्यावेळेस PM झाला तर आम्हाला FIR नोंदवायला सांगितलेली, तर FIR नोंदवताना आम्ही FIR तो नोंदवणारच आहे, पण जोपर्यंत त्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही, ही आमची प्रमुख मागणी राहील सर। आणि जमा केल्याशिवाय होणारही नाही। आणि जो रोहित खाटीकडे हुंडाबळीची पण जो केस लावली, कारण त्याने 2 महिन्याची प्रेग्नेंट असताना तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तिला मरणाच्या दारात ढकलून तो पळून गेलेला आहे। त्याचा आम्हाला आहे ना म्हणजे पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे। सासू सासरे आणि ननद पण खूपच अवघड आणि त्यांचे नाव आहेत। अशा प्रकारे रोहित कुंडलिक खाटीकडे हा तिचा पती, मयत ज्योती रोहित खाटीकडे, तर हा तिचा पती आहे, त्याला अटक झालेली पाहिजे। त्याची बहीण अति शहाणी आणि अति म्हणजे उद्धटपणे उर्मटपणे बोलणारी, तिचं नाव आहे सोनाली संदीप तुपलोंडे। तिने आम्हाला बरेचसे म्हणजे असे विचित्र शब्द वापरलेत आणि काय करायचं करून घ्या, तुम्हाला आम्ही सक्षम आहे, तुम्हाला काय पोलीस प्रशासनाचे तुम्हाला काय कुठपर्यंत जायचं तुम्ही जाऊ शकता म्हणे। आणि दुसरी गोष्ट, लक्ष्मी खाटीकडे आणि कुंडली खाटीकडे ह्या 4 जणांवर योग्यशीर कारवाई झाली पाहिजे सर, ही आमची फक्त भूमिका राहील। माहिती दिलेली सर, आम्ही तिथं सकाळी गेलो होतो आम्ही 6 वाजेला, तर त्यांनी FIR नोंदवली नाही। आधी त्यांनी आपल्या ईडी दाखल केली। ईडीच्या नंतर मग ते बोलले तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला इथून PM होईल त्यावेळेस त्याचा रिपोर्ट लागेल आणि नंतर तुम्ही रिपोर्ट घेऊन या, तुमची तात्काळ दखल घेण्यात येईल। मागणी आमची इतकीच आहे का आम्हाला पूर्णपणे न्याय मिळावा आणि दुसरी गोष्ट त्याला अटक होऊन म्हणजे अटक तर झालीच पाहिजे, पोलिसांनी त्याला आमच्या समोर अटक केली पाहिजे, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही। सप्रेम मराठी न्यूज, नाशिक।